आज आहे ना होती गणेश चतुर्थी आणि त्यामुळे मी हापडे घेऊन ऑफिसवरून लवकर आले होते दुपारी आणि त्यांना समजलं मी लवकर घरी आले. मग हे पण लवकर आले, म्हणजे 4 वाजता आले आणि आल्याला त्यांना मॅगी खायची होती. मी मॅगी बनवत होते, तर बनवता बनवता मला असं हसवण्याचं काम ते करत होते आणि मग थोडी मस्ती झाली. मग नंतर मी शेजारच्या घरी मोदक बनवण्यासाठी गेले, गणपती बाप्पाचे मोदक बनवण्यासाठी गेले. नंतर आले, सर्वात आधी मी देवपूजा करून घेतली आणि लागले स्वयंपाकाच्या तयारीला. आज मला वालाच्या शेंगाची भाजी करायची होती, पण ती मला वालाच्या शेंगा कूट घालून केलेली भाजी खूप जास्त आवडते. पण मी कूट बघायला गेले ना तर माझं कूट संपलेलं होतं. मग मी फायनली काळ्या मसाल्यातली भाजी करायचं ठरवलं. त्यासाठी खोबरं, कांदा, हे जे काही ह्याची ग्रेव्ही करून घेतली. नंतर एका कढईमध्ये तेल गरम केलं. तेल गरम केल्यानंतर त्यात जिरे, मोहरी, लसूणचा तडका दिला आणि ही जी काही ग्रेव्ही केली होती ना मी, तर ती ग्रेव्ही नंतर छान अशी मस्त पाणी सुटेपर्यंत तळून घ्यायची आणि नंतर त्यामध्ये नाना प्रकारचे मसाले टाकायचे आणि छान हलवून द्यायचं. कमीत कमी ना 5 मिनटं मंद आचेवर झाकण ठेवून छान पाणी सुटेपर्यंत ती तळून घ्यायची आणि मग नंतर त्यामध्ये ना शेंगा घालायच्या. जे काय आपण सोलून धुवून ठेवलेल्या असतात ना शेंगा, त्या घालायच्या आणि आपल्या प्रमाणापुरतं पाणी टाकायचं, जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं. नंतर बघा, मला जायचं होतं खाली आरतीसाठी, तर मी ही साडी वेअर केली होती. कशी दिसते ही साडी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अरे यार, मराठी मुलगी आहे, चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब तरी करा कमीत कमी. मग अशा पद्धतीने मी खाली बाप्पाच्या आरतीला जाण्यासाठी तयार झाले होते आणि नंतर जे काही घरातली कामे राहिली होती ना, म्हणजे किचन वगैरे आवरायचं, तर ते किचन मी आवरून घेतलं. कारण अगोदर साडी वेअर करून घेतली, कारण दरवाजा वाजवला ना की मग लगेच जायला. पण तसंच झालं, दरवाजा वाजवला आणि मी लगेच निघाले. जर आजचा माझा लुक कसा वाटत आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही मस्त बाप्पाची आरती केली, छान प्रसाद घेतला आणि खूपच मस्त बाप्पाची मूर्ती होती बरं का. आणि 2-2, 3-3 प्रसाद आले होते. सो चला, आता मी व्हिडिओ संपवते.